नमस्कार मैत्रिणींनो, बघा मी ब्लाऊजची कटिंग करत आहे. बघा इथे घेतलेले ब्लाऊज आणि का नाही मला घरी जायला थोडासा वेळ आहे, तर म्हटलं चला आता आज कटिंग करून घेऊयात. आणि माझी मशीन बिघडली, तर मी आज नीट करायला नेली होती, पण तरी पण खराब झालेलीच आहे. ती घेऊन आलो आम्ही तिथं, आणि आमच्याकडे चुकी अशी झाली की आम्ही चालू करूनच नाही बघितली. कारण दरवेळेस एवढं ट्रस्टने आम्ही मशीन टाकतो, घेऊन येतो तर व्यवस्थित असते. पण ह्या वेळेस काय झालं, करंट मारते, त्याच्यामुळे आम्ही चालू केलेलं नाही. आता बघूया संध्याकाळी काय होते. आता हे आल्यावर अजून चेक करणार, नाही झाली रिपेअर तर उद्या घेऊनच जावं लागेल. पण तोपर्यंत बसले मी ब्लाऊज कटिंग करते. आता बघू किती होतात ब्लाऊज कटिंग करायचे, कारण उद्यापासून एकदम ब्लाऊज रप शिवावं लागते. बघू शकता तुम्ही आपले एवढे ब्लाऊज हे 2-4 दिवसात मी शिवलेले आहेत बरं का. हे ब्लाऊज बघू शकता तुम्ही, एवढे ब्लाऊज शिवलेले आहेत आपण. आणि कस्टमर तर आज आलेले आहेत. किती ब्लाऊज, त्या ताईंचे 3 आणि हे 2, 5, 6 ब्लाऊज आज आलेले आहेत माहिती का शिवायला आज. तर वरचीवर ब्लाऊज येत राहतात, जात राहतात, आहे की नाही. तुमच्याकडे किती शिलाई आहे ब्लाऊजची, आणि का नाही तुम्ही एका दिवसामध्ये किती ब्लाऊज कटिंग करू शकता तेही मला तुम्ही सांगायचे. मी तर एक दिवस पूर्ण कटिंग करत असते. पण आज पार्लरच्या क्लासला गेले होते, कारण आज मशीन खराब होते, त्याच्यामुळे म्हटलं चला आज वेळ पण आहे आणि थोडा वेळ थांबले पण. मग तिथं वॅक्स, हेअर कटिंग वगैरे भरपूर काही काही होतं आज. म्हणजे कस्टमर तर कधी बंदच नसतं, त्यांचं चालू होतं. भरपूर काही काही शिकायला भेटलं. म्हणजे जास्त वेळ थांबल्यामुळं प्रॅक्टिस पण होते. तर म्हटलं इथं येऊन तरी काही उपयोगच नव्हता, त्याच्यामुळे मग मी तिकडंच थांबले. आणि बघा एवढा उशीर होता आज घरी जाऊन. तुम्हाला माहिती आहे का, मला धुणं भांडी काम करायचे आहेत अजून, तसंच ठेवून आले होते मी. कारण मला सकाळी एक अर्जंट ब्लाऊज होता आणि तो दिला, आणि मग मशीन घेऊन गेले. मशीन काही रिपेअर झाली नाही. आणि आता परत क्लासला गेले, आणि परत 7:30ला मी क्लासहून आले. आणि मग कटिंगला वगैरे बसले. 2-3 कस्टमर आले ते ब्लाऊज घेऊन, त्यांना हँडल केलं. तोपर्यंत तर 7:45-8 वाजले. आणि आता बसले मी कटिंगला. बघू हे येऊपर्यंत किती ब्लाऊज कटिंग होतात काय. आणि घरचं काम आवरायला तर मला ना 12 वाजणार आहेत आज, मला माहिती आहे. कारण काय ना, घरी खूप काम पडलेले, भांडे धुणं, रूम वगैरे आवरून आले होते. कारण का ना बाहेर काम आवरायला काही वेळ लागत नाही म्हणून. तर बघू आज किती उशीर होतं. म्हणजे तुम्ही मला म्हणत असं कसं काय हँडल करता, बघितलं ना कसं हँडल करावं लागतं. 12 वाजले तरी जीवाला झोप नाही आहे. खूप स्ट्रगल आणि खूप कष्ट म्हणले तरी चालतील.